या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी। दर्शक हो, आता पाहूयात एक सविस्तर बातमी। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी पत्रकारांशी संवाद साधला। सोलापुरातील ऊस कारखान्यांच्या दराबाबत संताप व्यक्त केला। यंदा ऊसाचा सीझन सुरू होऊन महिना उलटून गेला तरी देखील ऊसाच्या दराबाबत सोलापुरातील साखर कारखाने काहीच बोलत नाहीत। सांगली, सातारा, कोल्हापूर या भागातील साखर कारखान्यांनी कमीत कमी 3400 आणि जास्तीत जास्त 3600 रुपयापर्यंत पहिली उचल जाहीर केल्याचं ते यावेळी म्हणाले। यंदा ऊसाचं उत्पादन कमी असल्यामुळे राज्यातील सर्व साखर कारखाने फेब्रुवारी अखेरपर्यंत बंद होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे एका जिल्ह्यातील ऊस दुसऱ्या जिल्ह्यात पळवापळवी होण्याची शक्यता असताना देखील सोलापुरातील साखर कारखाने गप्प का, असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी विचारला। ऊसाचा सीझन सुरू होऊन जवळपास 1 महिना होऊन गेला, पण सोलापूर जिल्ह्यातले साखर कारखाने अजूनही तोंड उघडायला तयार नाही। कोल्हापूर, सांगली, सातारा या पश्चिम महाराष्ट्रातल्या साखर कारखान्यांनी कमीत कमी 3400 आणि जास्तीत जास्त 3653 एवढी पहिली उचल जाहीर केली। जवळजवळ 70 ते 80 साखर कारखान्यांनी हा निर्णय घेतलेला आहे। सोलापूरची रिकव्हरी ही थोडीशी कमी आहे, जास्त नाही, पण याचा अर्थ सोलापूर जिल्ह्यातल्या साखर कारखान्यांनी तोंडच उघडायचं नाही असं काही त्यांनी समजू नये। यावर्षी ऊसाचं उत्पादन कमी आहे, एकरी उत्पादन घटलेलं आहे, त्यामुळं 10 फेब्रुवारीच्या आत सगळे साखर कारखाने बंद होतील अशी एकूण स्थिती आहे। अशा परिस्थितीमध्ये ऊस पळवापळवी होणार आहे, ऊसासाठी स्पर्धा होणार आहे हे माहिती असताना सोलापूर जिल्ह्यातल्या साखर कारखान्यांनी साखळी करून मी बोलत नाही तुम्ही बोलू नका अशा प्रकारची भूमिका आज घेतलेली आहे। आणि त्यामुळं स्वाभिमानी शेतकरी संघटना आता काही गप्पा बसणार नाही। जिल्हाधिकाऱ्यांच्या आव्हानानुसार 30 तारखेपर्यंत आम्ही वाट बघितली, परंतु साखर कारखाने काहीच बोलायला तयार नाही। मराठवाड्यामध्ये आंदोलन चालू आहे, उत्तर महाराष्ट्रामध्ये आंदोलन चालू आहे आणि आता पश्चिम महाराष्ट्रातले गाडा जवळपास सुरळीत चालू आहे। कर्नाटकात मोठं आंदोलन झालं। कर्नाटकातले कारखाने जे महाराष्ट्रातल्या सांगली, कोल्हापूर कारखान्यापेक्षा जवळपास 500 रुपयानं कमी दर द्यायचे, त्यांनी सुद्धा 3300, 3350, 3400 पर्यंत पहिली उचल जाहीर केली। मग सोलापूर जिल्ह्यातल्या साखर कारखान्यांनाच असं काय झालेलं आहे? आणि म्हणून 2 दिवस आम्ही वाट बघू, अन्यथा आता एक कारखाना धरून गव्हाणी बंद पाडल्याशिवाय आम्ही गप्प बसणार। शेतकऱ्यांनी सुद्धा दर निश्चित केल्याशिवाय आंधळेपणाने कारखान्याला ऊस पाठवण्याची घाई करू नये। एकदा आपल्या ताब्यातला ऊस गेला की मग शेतकऱ्याच्या हातामध्ये काही राहत नाही, ते देतील तेवढे पैसे घ्यावे लागतील। जिल्हाधिकारी यांच्या आवाहनानुसार 30 नोव्हेंबरपर्यंत संघटना निर्णयाचा वाट पाहत होती, परंतु आता अजूनपर्यंत कारखान्यांनी पुढचं पाऊल उचललं नाही, तर स्वाभिमानी शेतकरी संघटना गप्प बसणार नाही असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे। चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।